कृष्ण कृष्ण. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. बाबाईचा उदो उदो प्रतिभाच्या नावानं सांग भलं. चला पूजा संपन्न झाली. पण तुमची पूजा संपल्या, आमच्या आजीची आता चालू होणार. बघा तुम्ही आता. आई सुरू कर आता दरवर्षीप्रमाणे. वय वय सांगते की. हा तर काय, अक्षय तृतीया म्हणजे ह्यो 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. या दिवशी केलेल्या दानाचं पुण्य संपत नसतंय, म्हणजे त्याचा क्षय होत नसतंय. म्हणून ही अक्षय तृतीया. आणि या अक्षय तृतीयेच्या दिवशी महाविष्णूचा अवतार परशुराम त्याचा अवतार झाला. आणि एक गंगेचं अवतरण बी पृथ्वीवर झालं असं म्हणतात. या दिवशी जो कोणी गंगा स्नान करेल तो पापमुक्त होतोय. आणि ऋषी व्यास मुनी त्यांनी या दिवशी महाभारत लिहायला घेतलं. लिहायला म्हणजे काय, त्यांनी सांगायला सुरुवात केली आणि गणपती बाप्पांनी लिहिलं. तर अशी आहे अक्षय तृतीया. होय काय? हो आजी, मी इतके वर्ष अक्षय तृतीयाची पूजा करतेय, पण एवढी सगळी माहिती मला माहितीच नव्हती. आज कळली. खरंच बरं झालं मी इथे आले. तुम्हाला म्हणलं होतं का नाही आम्ही इथं या, तुम्हाला लई माहिती मिळेल. चला प्रसाद घ्या सगळ्यांनी. सुनबाई वाटा की तो प्रसाद. मॅडम, हरकत नसेल तर एक विचारू? विचारा की. अहो म्हणजे आज पूजा आहे, तर एखादं भक्तिगीत किंवा भजन गायलं तर चालेल? म्हणजे अनायसे पूजा आहे म्हणून विचारलं. अहो एवढ्या चांगल्या कामासाठी आमची कशाला परवानगी घ्यायची? हा, आम्ही कशाला हरकत घेऊ? आता आधिपती गाण्यातनं हरकती घेतात, ते काही कमी आहे काय? काय आधिपती? नाही नाही, खरंच होऊन जाऊ दे एखादा अभंग किंवा भजन. चांगला मुहूर्त आहे आणि दोघांचं गाणं ऐकायला मिळेल ना आम्हाला. वय वय चालतंय की. नाही, लई दिवस झाले मी देवळात गेली नाही, भजन बिजन ऐकलेलं नाही आहे. काय आहे हे? बघा बघा, तुम्ही बघा काय आहे ते बघा. नवरा बायकोचं नातं असते गणी, विश्वासावर असते. ते काय होतंय, स्वतःच्याच डोसक्यातलं संशयाचं भूत स्वतःलाच त्रास देते, बाकी काय नाही. तुम्ही दिलेल्या माहितीवरनं मला एवढं वाटतंय की तुमच्या मैत्रिणीचा जो संशय आहे तो असाच आपला एक बुड नसलेल्या भांड्यावनी. केलेला नंबर यावेळेस व्यस्त आहे, कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. The number you have dialed is currently busy. Please try later. कोणाशी बोलतात एवढा वेळ? आत्ता एक फोन यायला लागलाय म्हणताना कट करालोय. कुणाचा? ते आपल्या मॅडम नाहीत काय गाण्याच्या, सरगम मॅडम, त्यांचा फोन यायला लागला. हे असं काहीतरी होतं आणि सगळ्या शंका पुन्हा उफाळून येतात. अहो मॅडम, ह्या एवढा मोठा, मॅडम हे सगळं कशासाठी? अहो नाही, तुम्ही मला आधीच बांगड्या, ही एवढी महागडी साडी दिली आहे, हे हे खरंच नको, मी नाही घेऊ शकणार. नग नाही म्हणायचं नाही. आम्ही जे देऊ ते घ्यायचं. आणि आम्ही सांगू ते करायचं. यो नियम आहे या घरचा, ध्यानात ठेवा. आणि आता लवकरात लवकर अधिपतींची मर्जी मिळवा. हां, सुनबाईंना जे काही सांगायचंय ते आम्ही सांगितलंय. तुम्ही तुमच्या कामात आता कमी पडू नका. काय
हो हो नाही पडणार मी आता कमी. प्रयत्न करेन. करा करा प्रयत्न करा. आणि हो मी देवीला वाहण्यासाठी घरातून फुलं आणली होती. ती या सगळ्या गोंधळात राहूनच गेली. 1 मिनिट. हा देवीसाठी आणलेत ना व. जा वा देवीला. हा असं करा तुम्ही आज इथनं जेवूनच जावा. हा निवांत राहा की दिवसभर इकडं. म्हणजे काय तुम्हाला पण वेळ मिळेल ना व तुमचं काम करायला. हो जा जा आलो आम्ही.